ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 9वी धडा 7वा सप्तमः पाठः तरवे नमः अस्तु। तरवे झाडांना नमस्कार असो। नमः शब्दामुळे तरु या शब्दाची चतुर्थी विभक्ती झालेली आहे. प्रस्तावना सांगतात. इंट्रोडक्शन. विद्यालये वृक्षारोपण उत्सव. झा शाळेमध्ये झाड लावण्याचा कार्यक्रम. प्रत्युष नावाचा मुलगा अर्णव, त्वम अद्य कम वृक्षम आरोपयितुम आनीतवान. तू आज कोणता कोणतं झाड लावण्यासाठी आणलेलं आहेस. आणितवान आणलेलं आहे, ब्रॉट. अर्णव. मया तु आम्रवृक्षस्य पादपः आनीतः. माझ्याकडून काय? आम्रवृक्ष, आंब्याच्या झाडाचं पादप मीन्स रोप. पादप मीन्स रोप. आणितवान. बर. आणितः माझ्याकडून आणल्या गेलं. सौरभ नावाचा मुलगा बोलतो, अहम तो अर्जुन वृक्षस्य पादपम आणितवान. मी तर अर्जुन वृक्षाचं झाड आणलं आहे. आता हे एक प्रकारचं झाड आहे. बर. ऋषभ नावाचा मुलगा असं बोलतो, मया तू हरिशृंगारः आणितवान. माझ्याकडून तर हरिशृंगार नावाचं झाड काय आणल्या गेलं आहे. आचार्य, शिक्षक तेवढ्यामध्ये म्हणतात, छात्राः, विद्यार्थ्यांनो, धन्याः, ननु यूयम यत वृक्षान प्रति एवं आदरभावं धारयथ. तुम्ही धन्याः ननु, खरोखर तुम्ही, यत की, झाडांविषयी, झाडांप्रती, एवं अशा प्रकारचा भाव, समादर भाव, आदर भाव धारण केलेला आहे. प्रत्युष बघा काय म्हणतो, आचार्य एषा भवताम एव प्रेरणा. आचार्य सर, एषा प्रेरणा, ही प्रेरणा जी आहे, भवताम एव तुमचीच आहे. तुम्हीच आम्हाला शिकवलेलं आहे. अर्णव काय म्हणतो बघा, आचार्यवर उत्सवे केशाम पद्यानाम गायनम करणीयम. आज जो उत्सव आहे आचार्यवर, ओ सर, उत्सवे त्या कार्यक्रमामध्ये केशाम पद्यानाम, कोणत्या ओळींचं गायनम करणीयम, गायनम केल्या गेलं पाहिजे आपल्याकडून. आचार्य म्हणतात, मणिका पुस्तके, मणिका पुस्तकामध्ये यानी पद्यानी, जी जी पद्य आहेत, कुठल्या धड्यामध्ये? सप्तमे पाठे, 7व्या धड्यामध्ये दत्तानी दिलेली आहेत. तेषाम एव, त्यांचंच, सस्वरम पाठम करिष्यामः. त्यांचंच काय करायचं आपल्याला? सस्वरम पाठम म्हणजे चांगल्या आवाजामध्ये त्यांचा अभ्यास करायचा आहे. पाठम करिष्यामः, गायनम करिष्यामः. छात्राः, आम आम, हो हो, पठामः, अभ्यास करूया, गायामः, गाऊया, वृक्षां प्रती कृतज्ञतांच अनुभवाम, झाडांच्या प्रती कृतज्ञतांच अनुभवामः. कृतज्ञता म्हणजे त्यांनी केलेले आपल्यावर जे उपकार आहेत त्यांचा आपण अनुभव करूया, त्यांना आठवूया. अशा प्रकारे हा धडा आता चालू होतो. पहिला श्लोक. स्वयं आतपे तिष्ठन्ति, छायाम अन्यस्य कुर्वन्ति. स्वयं आतपे तिष्ठन्ति, स्वतः, आतपे म्हणजे उन्हामध्ये, तिष्ठन्ति उभे राहतात,
अन्यस्य छायां कुर्वन्ति आणि दुसऱ्याला काय अन्यस्य दुसऱ्यासाठी छायां कुर्वन्ति सावली देतात. वृक्षाः सत्पुरुषाः इव झाड सत्पुरुषासारखे आहेत. वृक्षाः सत्पुरुषाः इव का फलानी अपि परार्थाय फळ सुद्धा परार्थाय दुसऱ्यासाठी आहेत. फलानी अपि यणसंधी. बर, मग झाड स्वतः सूर्याच्या तापामध्ये उभे राहतात, उन्हामध्ये उभे राहतात, दुसऱ्यांना सावली देतात. झाडं दुसऱ्यांना फळ देतात, परार्थाय दुसऱ्यांच्या सुखासाठी काय फळ देतात. हे झाड कसे आहेत? सत्पुरुषांसारखे आहेत. अहो ओ येषाम जन्म वरम, यांचा म्हणजे झाडांचा जन्म वरम, जन्म जीवन वरम श्रेष्ठ आहे का? सर्व प्राण्युपजीवनम, हे काय करतात? सगळ्या प्राण्यांना आधार देतात. सगळ्या प्राण्यांचं काय हे उपजीवन आहे. एक डाऊट असा. ओके. हम्म, यांचं उपजीवन मीन्स ऑफ सबस्टन्स. हा, उपजीवन धन्य, हे काय सगळ्या प्राण्यांना काय आधार देतात, आश्रय देतात, म्हणून यांचं जीवन काय धन्य आहे. माणूस असो, पक्षी असो, साप असो, प्राणी असो. पुढे सांगतं झाडांविषयी. अर्थिनह, अर्थिनह ज्यांना गरज आहे एखाद्या गोष्टीची. येभ्यः निराशाः न यांती, या झाडांकडून कधीही निराश केले जात नाहीत. निराशेला प्राप्त होत नाही. यांती प्राप्त होणे, न यांती प्राप्त होत नाहीत. येभ्यः झाडांपासून कुठल्याही निराशेला, अर्थीनह ज्यांना काहीतरी गरज आहे, म्हणजे ज्यांना फळ पाहिजे फळ भेटेल, पानं पाहिजेत पानं भेटतील, फांद्या पाहिजेत फांद्या भेटतील, काहीही कधीही कोणीही निराश होणार नाही. म्हणून धन्याहा महिरुहाहा, हे धन्य आहेत झाड. महिरुह, मही पृथ्वीरुह म्हणजे वाढणारे, पृथ्वीवर वाढणारे म्हणजे झाड धन्य आहेत. आता पुढे सांगतात की हे जे झाड आहेत हे सगळ्या इच्छा पूर्ण करतात. सगळ्या इच्छा, हम्म, सगळ्या. मग त्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या काहीही काहीही गोष्टी झाड द्यायला तयार होतात. बघा काय काय इच्छा पूर्ण करतात. कामान वितन्वते, म्हणजे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात. झाड कशा करतात? पानं देऊन, फुलं देऊन, फळ आणि छाया देऊन, मुळं देऊन, वल्कल म्हणजे साल, झाडाची साल, त्याचाही माणसाला उपयोग होतो. दारू बिही, लाकडापासून सुद्धा. म्हणजे झाड सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात. कोणाला पानं पाहिजेत पानं घ्या, फुलं पाहिजेत फुलं घ्या, फळ पाहिजे फळ घ्या, सावली पाहिजे सावली घ्या, मूळ पाहिजे मूळ घ्या, वल्कल पाहिजे साल पाहिजे झाडाची साल घ्या. दारू ही दारू ही लाकूड, त्याला दारू असं म्हणतात. गंध, गंध पाहिजे गंध घ्या. निर्यास म्हणजे गोंद, चिकट आपण गम ज्याला म्हणतो, तर पूर्वीच्या काळी तो झाडापासूनच बनवायचे. भस्म, भस्म म्हणजे राख. ही राख सुद्धा काय आपण झाडापासून. आस्थितोक्मैही म्हणजे अ तोक्म म्हणजे काय, आताच आपण पाहिलं. तोक्म स्किन, त्वचा, चमडी, खाल, झाडाच्या त्याच्यापासून सुद्धा काय आपण झाडाच्या सालीपासून सुद्धा
आयुर्वेदातले लोक बरंच काय काय बनवतात. कामान वितन्वते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे हे काय झाड सगळ्या इच्छा पूर्ण करतं. काही गंध देऊन, काही गोंद देऊन, भस्म इत्यादी स्किन घेऊन. ठीक आहे. कामान वितन्वन्ते. ठीक आहे. बघा पुढे सांगतात की अ, आंब्याच्या झाडाविषयी सांगतात. आंब्याच्या झाडाचा मोहर गेल्यानंतर सुद्धा हा आंबा लोकांना काय सावली देऊन त्यांना दुःखातून दूर करत असतो. बघा किती छान सांगितलेले. म्हणजे आंब्याच्या झाडाला आंबे असताना आंबा तर दिलाच त्यांनी, पण ज्यावेळी ते आंब्याचा मोहर वगैरे निघून गेला, आंबे सुद्धा संपले, त्यावेळी काय त्यांनी लोकांना सावली सुद्धा दिली. म्हणजे चांगला वेळ होता तेव्हाही त्याने मदत केली, आणि चांगला वेळ निघून गेल्यानंतर सुद्धा त्याने मदत केली. आम्र, अरे आंब्या, यद्यपि, जरी, पुष्प सौरभ फल प्रचुराः ये दिवसाः ते गताः. यद्यपि, जरी, पुष्प, पुष्प फुल, सौरभ फल प्रचुराः आणि फळांनी प्रचुर असणारे म्हणजे चांगले दिवस, जेव्हा बहर येतो आंब्याला, अशा दिवस, बहर येणारे जे दिवस आहे, प्रचुराः एकदम भरपूर बहर आलेला आहे असे दिवस, गताः ते दिवस गेले. म्हणजे ज्या ठिकाणी अनेक गोष्टी आंब्याकडे होते ते दिवस गेले. हंत, अरे वा, स्तुती करतात. तथापि, यद्यपि, तथापि, जरी चांगले दिवस गेले, ज्या ठिकाणी पुष्प, सुगंध, फळ प्रचूर अनेक भरपूर प्रमाणामध्ये होते, ते दिवस जरी गेले तरी, तथापि, संप्रती, आता, जनानाम अतितापम, लोकांना होणारा दाह, गरमी, अतितापम, तापम म्हणजे गरमी, ऊन, अतितापम, छायया एव दलयसी, छायेनं तू काय करतोस, दूर करून टाकतोस. किती तू महान आहेस. ज्यावेळी तुझ्याकडे सगळं काही होतं, त्यावेळीही तू सगळ्यांना मदत केली, आणि आता ते तुझं ऐश्वर्य निघून गेलं तरी पण काय तू सगळ्यांना मदतच करत आहेस. दलयसी, दूर करतो, अतितापम, छायया एव, छायेनेच तू काय करतो, दूर करतो. आता चंदनाच्या झाडाची विशेषता सांगतात. मूलम भुजंगैही, चंदनाच्या झाडाच्या मुळाजवळ काय असतात, साप असतात. कारण की चंदनाचं झाड थंड असतं. मग सापांना काय पाहिजे असतं, थंडी पाहिजे असते. कारण की उन्हाने त्यांचं अंग शरीर पोळत असतं, म्हणून त्यांना थंडी पाहिजे. मग ते काय करतात, चंदनाच्या झाडाला विळखा घालतात, म्हणजे असं गोल गुंडाळून घेतात. मूलम भुजंगैही, मूळ सापांनी वेढलेलं. शिखरम प्लवंगैही, शिखर म्हणजे टोक, प्लवंगैही म्हणजे पक्ष्यांनी भरलेलं. शाख, अ, प्लवंग म्हणजे वानर, शिखर वानरांनी भरलेलं. बर, म्हणजे झाडाच्या वरती वानरच वानर. शाखा विहंगैही, शाखा काय, सगळ्या पक्ष्यांनी भरलेल्या. म्हणजे मूळ, शिखर म्हणजे टोक, शाखा सगळं काही भरलेलं. कुसुमानी भृंगैही, सगळ्या फुलांवरती काय भुंगे, भवरे करत फिरतात. तर सगळीकडे बघा, सर्व भरैही समंतात, सर्व भरैही म्हणजे सगळ्या प्रकारच्या प्राण्यांनी, समंतात सगळीकडून, आश्रितम आश्रय केलेला आहे. म्हणजे मुळांनी, शिखरांनी, शाखेनी, कुसुमांनी, सत्वभरैही सगळ्या जीवांनी, आश्रितम समंतात सगळ्या बाजूनी, आश्रितम आश्रितम केलं. यत तच्चंदनस्य पादपस्य न अस्ति एव,
म्हणजे चंदनाच्या झाडाचं कुठलंही अंग मोकळं नाही. सत्वभरैहि समंतात आश्रितम यत, सगळीकडून ते आश्रित केलेलं आहे. असं हे चंदनाचं, चंदनपादपस्य, चंदनाचं झाड काय श्रेष्ठ आहे. सगळीकडून ते आश्रित केलेलं आहे. कुठलंच झाड न आश्रितम न आस्ती, म्हणजे न आश्रितम न अस्ति म्हणजे आश्रितम अस्ति, सगळीकडून सगळ्या प्राण्यांनी त्याचं काय आश्रय घेतलेला आहे. बघा, आता हा श्लोक थोडासा कठीण आहे. अं, एवढाही नाही. बघा. हम्म. ओके, प्रयत्न करूया आपण. पुढचा श्लोक असं सांगतो, निंब म्हणजे कडुलिंबाच्या झाडाविषयी. त्वदीय कटुता यदी दाह हंत्री, तुझी त्वदीय तुझी कटुता यदी जर दाहहंत्री, दाहहंत्री शब्दाचा अर्थ आहे म्हणजे आपल्याला होणारी जी जळजळ आहे, पित्त आहे, त्याला मारणारी असली. त्वदीय कटुता तुझा कडवटपणा यदी जर दाहहंत्री, दाह म्हणजे आपल्याला होणारा ताप किंवा पित्त, याला मारणारी जरी असली. मूढजनाः तव दोषगाथाः गायन्तु, आणि मूढ मनुजाः, मूढ लोक तव दोषगाथा म्हणजे तुझ्या दुर्गुणांना गायन्तु, गाऊ दे त्यांना तुझ्या दुर्गुणांना. पण जर तुझी कटुता दाह घालवणारी असेल तर तप्त आस्त एव तपनोपम पित्ततापैहि गास्यन्ति मित्रवर तावक गीतानी. पण म्हणजे मूढ लोक जर तुझी कटुता दाहहंत्री असली तरी तुला दोष देत असतील, तरी सुद्धा तपनोपम पित्ततापैहि, तपन म्हणजे तपणाऱ्या, म्हणजे सूर्यासारख्या तपणाऱ्या, पित्ततापैहि पित्ताच्या तापाकडून, तप्तः आस्ते, जे बघा थोडस लक्ष द्या, सूर्याच्या तापाप्रमाणे तपणाऱ्या पित्तरूपी तापाकडून जे तप्त आहेत, ते तप्ताः ते गास्यन्ति तावक गीतानी, ते तुझी स्तुती, तुझे गीत गातील. म्हणजे मूढ लोक जरी तुला तुझ्या कटुतेमुळे दाहहंत्री असून सुद्धा दोष देतील, तरी जे लोक सूर्यासारख्या पित्ततापाने तपलेले आहेत, ज्यांना खूप त्रास होत आहे, ते मित्रवर तावक गीता आणि एव गास्यंती, ते तुझीच गीत गातील, कारण की तुझ्या कटुतेमुळे काय झालंय, त्यांचे सगळे दोष निघून गेलेले आहेत. म्हणजे त्यांचा सगळा ताप, पित्त त्यांचं काय झालेलं आहे, निघून गेलेलं आहे. अशा प्रकारे हा आपण अवघड असणारा श्लोक पाहिला. पुढे आता सांगतात, हम्म, बघा, आता नमस्कार करतात. तरवे नमः अस्तु, तस्मै तरवे नमः अस्तु, त्या तरुला नमस्कार असो. कसा आहे तो तरु? वदान्य गुरवे, वद म्हणजे वदान्य म्हणजे श्रेष्ठ, आणि गुरवे म्हणजे गुरु सारखा. तस्मै वदान्य गुरवे तरवे नमोस्तु, त्या श्रेष्ठ गुरुसारख्या झाडांना किंवा झाडाला नमस्कार असो. का बरं? भरम धत्ते, भार धारण करतात.
आपल्याकडे जर एक बॅग असली मोठी खांद्यावरती तरी आपल्याला भार होतो, पण हे झाडं काय करतात? कुसुमपत्र फलावली नाम भरम धत्ते, म्हणजे फुलांचा भार. पत्रांचा भार म्हणजे पानांचा भार. फलावली नाम म्हणजे फळांच्या ओळींचा भार, फळांचा भार काय करतात? धत्ते, धारण करतात. घर्मव्यथाम वहती म्हणजे उष्णता सहन करतात. घर्म म्हणजे घाम आणि व्यथा म्हणजे त्रास, म्हणजे घामाचा त्रास सहन करतात. जसं आपल्याला उन्हात राहून घाम येतो, तसं झाडांनाही गरम होत असणार आहे. शीतभवाम वहती आणि थंडी, जशी आपल्याला थंडी वाजते तशी झाडांनाही थंडी वाजत असणार आहे. पण रुजम च वहती, कष्ट सहन करतात, वाहतात. म्हणजे हे झाड श्रेष्ठ आहेत, सगळ्याचा भार सांभाळतात आणि उष्णता, शीत आणि कष्ट काय करतात? सहन करतात. बर, एवढंच नाही तर यह, जो अन्य सुखस्य हेतो हो, दुसऱ्याच्या सुखाच्या साठी, हेतो हो दुसऱ्याच्या सुखाच्या साठी, सर्वम समर्पयती, सगळं काय देऊन टाकतात. पान, फल, फुळ, फल, फळ, फुलं सगळं काय देऊन टाकतात. सर्वम समर्पयती, तस्मै त्या झाडांना नमस्कार. म्हणजे एवढं सगळं कष्ट करून सगळं देऊन टाकतात, पुन्हा त्या झाडांना काय? नमस्कार असो. प्रश्न उत्तर आणि बघा, संधीची फक्त नावं सांगतो. यणसंधी, दीर्घसंधी, वृद्धिसंधी, उत्व दोन, ही पहिल्या वर्णाच्या जागी पंचम वर्ण अनुनासिक संधी, उत्ववन आणि श्चुत्व संधी बघणार आहेत आपण. आपण सगळ्या एकाच सगळ्यांना एकत्र घेऊन एकच आपण क्लास घेऊया. चला. सत्पुरुषाः इव के संती, कोण सत्पुरुषांसारखे आहेत? तर झाड. वृक्षाः सत्पुरुषाः. पुढे अ अर्थिनः केभ्यः निराशां न यान्ति. अर्थिनः वृक्षेभ्यः निराशा न यान्ति, म्हणजे केभ्यः म्हणजे कोणाकडून ते निराश होत नाही? तर झाडांकडून निराश ते होत नाही. बघा पुढे, वृक्षः कस्य सुखस्य हेतोः सर्वं समर्पयति, झाड कोणाच्या सुखाकरिता सगळं समर्पण करतो? तर झाड अन्यस्य सुखस्य हेतू, दुसऱ्याच्या सुखाच्या हेतूसाठी. अन्यस्य सुखस्य हेतू, अन्यस्य सुखस्य हेतू. आम्रः जनानाम अतितापम कया दालयती. आम्रह म्हणजे आंब्याचं झाड. जनानाम अतितापम लोकांचा खूप ताप. कया कशाने घालवतो, दूर करतो? तर छायया, त्यांना काय? छाया देऊन. कया शब्द तृतीया विभक्ती स्त्रीलिंग प्रश्न आहे, म्हणून उत्तर सुद्धा रमा रमया असंच होतं. कस्य तरोः कटुता दाह हंत्री, कोणत्या झाडाची कटुता दाह पित्त ताप घालवणारी आहे? तर निंब वृक्षस्य. मग आपण फक्त म्हणूया निंबस्य, निंबस्य कटुता. ओके. चंदनस्य शाखा कैः आश्रिता. चंदनाची जी शाखा आहे म्हणजे फांदी आहे, ती कोणाकडून आश्रित झालेली आहे? तर विहंगैही. विहंग म्हणजे पक्षी, पक्ष्यांकडून. तर मूळ जे आहे सापाकडून, टोक जे आहे माकडांकडून, आणि शाखा विहंगैही. कस्य मूलम भुजंगैही आश्रितम, कोणाचं मूळ हे भुजंगैही आश्रितम म्हणजे सापांकडून आश्रित केलेलं आहे.
तर चंदनस्य. किती सोपं आहे. चंदनस्य मूलम. बर पुढे चला. हम्म. वृक्षाः परेभ्यः किं कुर्वन्ति. अ, आपण ह्याच्याकडे शेवटी बरं चला. वृक्षाः परेभ्यः किं कुर्वन्ति. वृक्षा म्हणजे झाड दुसऱ्यासाठी काय करतात. तर आपलं उत्तर आहे. हम्म. तर झाड दुसऱ्यासाठी छायाम कुर्वन्ति. बर. आणि फलानी अपि परार्थाय. फल सुद्धा काय आपण दुसऱ्यासाठी देतात. आधी आपण सगळे प्रश्न वाचूया. हा. वृक्षाः परेभ्यः किं कुर्वन्ति. वृक्षाः छायां कुर्वन्ति. झाड काय दुसऱ्यांसाठी छाया करतात. महिरुहाः किमर्थम धन्याः. हे झाड का धन्य आहेत. दुसरा प्रश्न. तरवः कैः साधनैः अपरेषां कामान वितन्वते. तिसरा म्हणजे झाड कोणत्या प्रकारे दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करतात. चंदनपादस्य विविधानी अंगानी. कैही आश्रितानी झाडाचे जे झाडा चंदनाच्या झाडाचे वेगवेगळे अंग आहेत. ते कशाने आश्रित आहेत ते लिहायचे. मूढजनाः किं गायन्ति. बर. वृक्षः अन्यसुखस्य हेतोः किं धत्ते. मूढ मनुजा मूर्ख माणसं काय गातात. वृक्ष अन्यसुखस्य हेतोः किं धत्ते. वृक्ष दुसऱ्याच्या सुखासाठी काय धारण करतात. आता आपण हे आधी बघितलेलंच आहे, पण पुन्हा एकदा बघूया. आता मी पटापट उत्तर सांगतो. तर सगळ्यात पहिला काय. वृक्षाः परेभ्यः किं कुर्वन्ति. वृक्षाः परेभ्यः छायां कुर्वन्ति. ठीक आहे. छायां कुर्वन्ति. छाया देतात. बर. हे जे झाड आहेत हे धन्य का आहेत बरं. दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं होतं झाड हे धन्य का आहेत कारण की ते कोणालाही निराश. ते सगळ्या प्राण्यांचे आश्रय आहेत म्हणून ते धन्य आहेत. का धन्य आहेत. आता बघा उत्तर कसं लिहायचंय. वर खाली वर खाली. बघा. महिरुहा किमर्थम धन्याः. आपण लिहिणार महिरुहा धन्याः यतः. यतः म्हणजे कारण की वृक्षाः किंवा महिरुहाः वृक्षाः सर्व प्राण्युपजीवनम. ते काय आहे सगळ्या प्राण्यांचे काय उपजीवनम आधार आहेत. प्राण्युपजीवनम एवढंच उत्तर. महिरुहाः धन्याः यतः वृक्षाः सर्व प्राण्युपजीवनम. सगळ्या प्राण्यांचे ते काय आहेत जीवन आहेत म्हणून. पुढे. तरवः कैः साधनैः. झाड कशा प्रकारे सगळ्यांना मदत करतात. तर पूर्ण उत्तर लिहायचंय. फल पत्र पुष्प फल अख्खा श्लोक. मग उत्तर कसं येणार. तरवः अख्खा पूर्ण श्लोक साधनैहि अपरेशाम कामान वितन्वते. पूर्ण श्लोक म्हणजे काय. तो जो वल्कल दारुबिही जो श्लोक होता तिथून पूर्ण लिहायचे म्हणजे एवढा. पत्र पुष्प फलछाया मूल वल्कल दारुभिः गंध निर्यास भस्मा स्थितो कस्मैहि कामान अन्विते. पूर्ण श्लोकच काय असणार आहे उत्तर असणार आहे. पण कसं लिहायचंय ते लक्षात घ्या. बर. तरवह इथं पूर्ण श्लोक टाकायचा आणि शेवट असं लिहायचा. चंदनपादस्य विविधानी अंगानी. चंदनाचे वेगवेगळे अंग काय कशाने आश्रित आहेत. तर आपण त्याचं उत्तर कसं लिहिणार. चंदनपादस्य विविधानी अंगानी. कशाने आश्रित आहेत. तर मूलम भुजंगैः शिखरं प्लवंगैः शाखा विहंगैः कुसुमानी भृंगैः आश्रिताः. अशा प्रकारे त्याचं तुम्ही उत्तर लिहू शकता. आता मी इथंच उघडायला पाहिजे होतं. रामकृष्ण हरी. मूढ जनाः किं गायति.
मूढ जनाः मूर्ख लोक काय गातात? तर मूढ जनाः दोषगाथाम गायन्ति. दोषगाथाम गायन्ति. उत्तर कसं लिहिणार? मूढ जनाः दोषगायम गायन्ति. वृक्ष अन्य सुखस्य हेतोः किम धत्ते? तर काय धारण करतात ते? पत्र पुष्प. उत्तर कसं लिहिणार? वृक्ष अन्य सुखस्य हेतोः. हे किम काढून टाकायचं आणि जे ते पत्र पुष्प फळ यांचा काय भार सहन करतात तेवढं एक वाक्य लिहायचं आहे. तर कुसुमपत्र फलावलीनाम भरम धत्ते. एवढंच उत्तर लिहायचं. काय उत्तर आहे? कुसुमपत्र फलावलीनाम. हे झालं त्याचं उत्तर. अशा प्रकारे हा डिफिकल्ट पार्ट. क्वेश्चन आन्सर थोडंसं काय असतं, म्हणजे लिहिणं डिफिकल्ट असतं, शोधणं आणि समजणं डिफिकल्ट नाही. पुढं काय? प्रश्न निर्माण. अगदी सोपं. फक्त तुम्हाला लिंग समजायचं आहे. परार्थाय. परार्थाय पर अर्थाय चतुर्थी विभक्ती आहे म्हणून आपण लिहूया कस्मै. सर्वेशाम. सर्वेशाम षष्ठी वचन आहे म्हणून आपण लिहूया कह कौके. एक प्रश्न बनवण्यासाठी कधी पण कह कौके टेबल माहित पाहिजे, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. सत्वैही तृतीय विभक्ती बहुवचन आहे म्हणून आपण लिहिलं कैही. कसकेन कयो केन काभ्याम कैही. आतपे. वृक्ष हा स्वयं आतपे म्हणून आपण लिहिलं कुत्र, किंवा आपण असं पण लिहू शकतो कस्मिन, कारण की सप्तमी विभक्ती आहे. आतपे उन्हामध्ये म्हणून कुठे उभे राहतात? तर कुठे म्हणजे कुत्र. भुजंगैही तृतीय विभक्ती आहे. वरती सत्वैही होतं म्हणून मी कैही लिहिलं. या ठिकाणी भुजंगैही तृतीय विभक्ती बहुवचन आहे म्हणून मी कैही लिहिलं. तरवे चतुर्थी विभक्ती आहे म्हणून मी लिहिलं कस्मै. आणि अर्थिनः ही प्रथमा विभक्ती बहुवचन आहे म्हटलं म्हणून मी लिहिलं के. सर, हे अर्थिनः तर प्रथमा विभक्ती वाटते, लाईक रामः. नाही, हे बहुवचन आहे. आपल्याला कळतं यान्तीवरून. याती, यातः, यान्ती. हे बहुवचन आहे आणि म्हणून कर्ता सुद्धा बहुवचनातच आहे. किंवा आपल्याला शब्द माहित पाहिजे. विद्यार्थी, विद्यार्थिनो, विद्यार्थिनः. बघा पुढे. अस्मिन वाक्ये कर्तृपदम किम. या वाक्यामध्ये कर्तृपदम काय आहे? धन्या हा महिरुहा हा कर्ता आहे, कारण की तो प्रथमा विभक्तीमध्ये आहे. कर्तृपदम किम क्रियापदम. हा, इति कर्तृपदस्य किम क्रियापदम. मूढजनाः गायन्तु. म्हणजे मूढ मनुजाः या शब्दासाठी कुठलं क्रियापद आलेलं आहे? तर गायन्तु. मूढ मनुजाः गायन्तु म्हणजे गायन्तु हे काय क्रियापद आलेलं आहे. मधुरता इति पदस्य किम विलोम पदम. मधुरता गोड, याच्या विरुद्ध काय? कटुता, कडूपणा किंवा तिखट. कटुता म्हणजे हा कडूपणा. अहो येषां वरम जन्म सर्व प्राण्युपजीवनम. अस्मिन वाक्य वरम इति पदस्य विशेषणम किम. म्हणजे वरम हा जो शब्द आहे याचं विशेषण काय? वरम म्हणजे श्रेष्ठ. मग श्रेष्ठ कशासाठी आलंय? जन्म. त्यांचा जन्म श्रेष्ठ आहे. मग कसं लिहिणार आपण? विशेष पदम प्रयुक्तम जन्म. हे त्याचं उत्तर आहे. याचकाः इति पदस्य पर्याय पदम चित्वा लिखत. याचकाः म्हणजे मागणारा. मग काय पर्याय पदम आलंय त्याच्यासाठी यामध्ये? अर्थीनः. अर्थीनः म्हणजे काय? सुद्धा मागणारा आहे. अर्थीनः. बर. अर्थीनः म्हणजे सुद्धा मागणारा. पुढे. कटुता. आपल्याला विपर्याय लिहायचे. कटुता, मधुरता. मधुरता. दोषगाथा, गुणगाथा. जन्म, मरण. आतप, छाया. निराशा, आशा. अशा प्रकारे समानार्थी शब्द आपण लिहिले. घर्म, अर्थम चित्वा. घर्म म्हणजे आतपः. दारुभिः काष्ठैः. महिरुहाः वृक्षाः. समन्तात् सर्वतः. प्लवंग वानरैः. प्लवंग.
वानर. अशा प्रकारे आपण शुद्धम अर्थम म्हणजे योग्य अर्थ लिहिला त्याचा. म्हणजे समानार्थक शब्द असंच आपण म्हटलं तरी हरकत नाही. हम्म. अधोरेखित श्लोकस्य सहा. मग या श्लोकाचं शीर्षक काय आहे? आश्रयदाता चंदनपादपः, विषाक्तः चंदनपादपः, चंदनवृक्षः, सुरभितः चंदनवृक्ष. म्हणजे सुगंधी झाड असं म्हणू का आपण अ, विषाक्त म्हणजे सापाला आश्रय देणारा चंदन वृक्ष म्हणून याला काय नाव देऊ आपण? तर सगळ्यांना आश्रय देणारं चंदनाचं झाड, आश्रयदाता चंदन पादपह, हेच याला काय अगदी योग्य आहे. पुढे, कैः किम आश्रितम भुजंगैः मूलम, प्लवंगैः शिखरम, विहंगैः शाखा, भृंगैः कुसुमाणी. फक्त त्याचे मराठीत अर्थ लक्षात असले पाहिजेत. सापांनी मूळ, माकडांनी टोक, शिखरम, पक्ष्यांकडून फांद्या आणि भृंग्यांकडून फुलं. आश्रितम म्हणजे काय? त्यांचा आश्रय केला गेलेला आहे. बघा, मम कटुता दाह हंत्री परम पित्ततापान दूरी करो मी. कुठलं झाड आहे हे? निंब वृक्ष. निंब वृक्ष. वृक्ष वसंते प्राप्ते. हा, आम्र वृक्ष. वसंत ऋतू आल्यानंतर काय त्याला बहर येऊन जातो. आम्र वृक्ष. मम मूले भुजंगाः सन्ति चंदन वृक्ष. म्हणजे त्याच्या हम्म अशा प्रकारे अर्थ झाले. गायन्तु मूढ श्लोकानाम अन्वयम कुरुत. थोडासा आता हा भाग आहे मोठा, तो आपण पाहूया. खाली या ठिकाणी अन्वय दिलेला होता, मी पाहिलंच नाही. ठीक आहे. तर हा राहिलेला भाग आपण पुढच्या क्लासमध्ये लगेच थोड्या वेळाने घेऊया. ठीक आहे. सोपं आहे. जमलं तर मी लिहितो इथं. मूढ, कारण की आता आपण राहिलेलं रेकॉर्ड नाही करणार आहे, हे एवढं झालं भरपूर आहे. मूढ मनुजाहा तव दोषगाथा गायन्तु. हा झाला अन्वय. म्हणजे एका चांगल्या दोषगाथा गायन्तु आपण त्याला योग्य ओळीमध्ये लावलं. अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांचा अन्वय